मी प्रतीक्षा. न्यूज 24 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर चला वळूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडींकडे. यंदा पुण्यातील लोकसभेची लढत तिरंगी होणार आहे. महायुती आणि आघाडी वंचितनं उमेदवार दिल्यानं पुण्यातील निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलंय. दरम्यान निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी वसंत मोरे यांनी पुणेकरांकडे मदत मागितली आहे. बीडमधील चिंचाळा गावात आपल्या प्रचारार्थ सभेत पंकजा मुंडे यांनी आपल्या मनातील इच्छा बोलून दाखवली आहे. प्रीतम मुंडे यांना तिसऱ्यांदा खासदारकीची संधी मिळावी असं प्रतिपादन पंकजा मुंडे यांनी केलंय. कथित कर्नाटक सेक्स स्कॅन्डल प्रकरणाची चौकशी SIT मार्फत सुरू आहे. या प्रकरणात आता प्रज्वल रेवण्णा यांच्या अटकेसाठी ग्लोबल लुकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे. स्वतः कर्नाटकचे गृहमंत्री परमेश्वर यांनी ही माहिती दिली आहे. ठाकरे गट आणि भाजपमध्ये एका पॉर्नस्टारवरून वाद पेटलाय. ठाकरे गट पॉर्नस्टार जाहिरात करत प्रचार करत असल्याचा आरोप भाजप महिला नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे. त्याला ठाकरे गटाकडून जोरदार उत्तर मिळालंय. आदित्य ठाकरेंनी चित्रा वाघ यांना खडे बोल सुनावलेत, तर फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारे आणि खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनीही चित्रा वाघ यांच्या आरोपाचा चांगलाच समाचार घेतलाय. चंद्रावर अपेक्षेपेक्षा अधिक बर्फ आहे. चंद्रावरील जमिनीत बर्फ असून त्यामुळे पाण्याला शोधता येऊ शकतं. या पाण्याचा उपयोग करून चंद्रावर लोकवस्ती निर्माण होऊ शकते असा खुलासा इस्रोनं केलाय. PM मोदींनी पुन्हा एकदा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधलाय. त्यांनी यावेळी पाकिस्तानचं नाव न घेता काँग्रेसला घेरण्याचा प्रयत्न केलाय. राजकुमारला पंतप्रधान बनवण्यासाठी पाकिस्तान उतावळा झालाय अशी टीका त्यांनी केली आहे. आज शरद पवार आणि अजित पवार यांच्या बारामती लोकसभा मतदारसंघात सभा आहेत. बारामतीमध्ये महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचार सभेत बोलताना अजित पवार यांनी म्हटलंय की शरद पवार यांना चव्हाण साहेबांनी राजकारणात येण्याची संधी दिली आणि मला 1987 साली शरद पवारांनी राजकारणात येण्याची संधी दिली. दुबईवर पुन्हा एकदा जलप्रलयाचं संकट उभं ठाकलंय. दुबईतील विविध भागातील पावसाच्या शक्यतेमुळे विमानतळावर अनेक विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. तसेच शाळा देखील बंद करण्यात आल्यात. मयांक यादव गेल्या 4 आठवड्यात दुसऱ्यांदा दुखापतग्रस्त झाला आहे. मात्र त्याने आपल्या वेगवान गोलंदाजीनं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलंय. त्याची ही कामगिरी पाहता BCCI लवकरच त्याला मोठं गिफ्ट देण्याच्या तयारीत आहे. राष्ट्रीय महिला आयोगानं नियुक्त केलेल्या 223 कर्मचाऱ्यांना तडकाफडकी नोकरीवरून काढून टाकण्यात आलंय. नायब राज्यपाल VK सक्सेना यांच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. कथित कर्नाटक सेक्स स्कॅन्डल प्रकरणी खासदार प्रज्वल रेवण्णा यांनी मौन सोडलंय. या प्रकरणाचं सत्य लवकरच समोर येईल अशी प्रतिक्रिया JDS पक्षाचे खासदार प्रज्वल रेवण्णा यांनी दिली आहे. निवडणूक आयोगानं उशिरा मतदानाची टक्केवारी जाहीर केल्यामुळे जोरदार टीका केली जातेय. कोणती तरी अदृश्य शक्ती निवडणूक आयोगाला वापरत असल्याचं संजय राऊतांनी म्हटलंय. कोणत्या मतदारसंघात कोणत्या पक्षाला आघाडी द्यायची, कोणी जिंकायचं आणि कोणाला मागं टाकायचं, पाकिस्तानात हे लष्कर ठरवतं तर महाराष्ट्रामध्ये निवडणूक आयोग ठरवतं असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय. एकीकडे निलेश लंके यांनी सुजय विखेंविरोधात रान उठवलं असतानाच उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी विधानसभा उपसभापती माजी आमदार विजय औटी यांनी सुजय विखे यांना पाठिंबा जाहीर केलाय. राज्याच्या तापमानामध्ये सध्या चढ उतार पाहायला मिळत आहे. पुणे, कोकण आणि मुंबईमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा आहे, तर विदर्भ आणि मराठवाड्यात अवकाळीचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. अहमदनगर लोकसभेसाठी सुजय विखे पाटलांना पाठिंबा दिल्यानं माजी आमदार विजय औटी यांचं निलंबन करण्यात आलंय. पक्षाचा आदेश पाळला नसल्यानं त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. ठाकरे गटाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. रोहित पवार बारामती दौऱ्यावर आहेत. यावेळी बोलताना त्यांनी पैशांची ताकद मोठी की लोकशाहीची लवकरच कळेल असं म्हणत अजित पवारांवर निशाणा साधलाय. एकीकडे पैसा, ताकद, दबाव तंत्र तर दुसरीकडे स्वाभिमानी लोक, सामान्य नागरिक आणि पवार साहेब अशी लढत होणार असल्याचंही ते म्हणालेत. सांगलीत 31 माजी नगरसेवकांनी अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना पाठिंबा दिलाय. त्यामुळे आता विशाल पाटलांची ताकद वाढल्याचं चित्र दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकीच्या गडबडीत प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसला मोठी ऑफर दिली आहे. आत्ताची परिस्थिती पाहता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं काँग्रेस पक्षाचे सँडविच बनवून ठेवलंय. काँग्रेस पक्षाला जर सँडविच व्हायचं नसेल तर ते आमची ऑफर स्वीकारतील असं आव्हान देखील प्रकाश आंबेडकर यांनी लातूर इथे केलंय. प्रेताच्या टाळूवरील लोणी चोरणारे तुम्ही कफन चोर आहात. तुमच्या घोटाळ्याची मालिका मी बाहेर काढणार असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना दिलाय. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी 10 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी कल्याणमध्ये येत आहेत. तर मोदींच्या स्वागतासाठी शहरातील खड्ड्यांना मुलामा देण्यासाठी प्रशासनाला मुहूर्त सापडलाय. पंतप्रधानांच्या निमित्तानं का होईना खड्डे बुजतात हेही नसे थोडके अशी प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
उत्तर प्रदेशासह संपूर्ण भारतात लोकसभेच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडलं. आता तिसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. मात्र अद्यापही काँग्रेसकडून काही जागांवरील उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली नाही. त्यात अमेठी आणि रायबरेली या 2 महत्त्वाच्या मतदारसंघांचा देखील समावेश आहे. बाळा नांदगावकर यांनी अनिल परब यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलंय. आम्ही दुसऱ्यांसोबत युती करतोय, जर तुमच्या पोटात का दुखतंय असा सवाल सुद्धा नांदगावकर यांनी केलाय. ताप आणि इतर आजारांवरील उपचारासाठी धाराशिव येथील वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णालयात 16 बालकं दाखल झाली होती. त्यांना इंजेक्शन दिल्यानंतर ताप आणि उलटी सुरू झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. बालकांना अँटीबायोटिक्स इंजेक्शन दिल्यानंतर थंडी वाजून येणं, उलट्या होणं असा प्रकार समोर आलाय. त्यामुळे त्या बॅचमधील इंजेक्शन बाहेर काढून नवीन इंजेक्शन मागवण्यात आलंय. दिलीप खैरे हे भुजबळांचे कट्टर समर्थक आहेत. छगन भुजबळांच्या सूचनेनुसार आपण अर्ज न भरण्याचा निर्णय घेतल्याचं खैरे यांनी आपल्या पत्रातून म्हटलंय. तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. अशाच घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 24 मराठी.